नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले, आयटक या संघटनेचा राज्याचा सचिव, त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राचा राज्य सहसचिव म्हणून काम पाहतो. महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींना आज 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा शुभेच्छा देत असताना आपल्याला 8 मार्चचा इतिहासही थोडक्यात आपल्याला सांगण्याचा आणि हा 8 मार्चकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. 8 मार्च 1908 मध्ये क्लारा झिटकिन यांनी न्यूयॉर्कमध्ये महिलांना समान काम मिळावं, महिलांना कामाचा वेळ कमी करण्यात यावी, मतदानाचा अधिकार मिळावा, चांगला पगार मिळावा, सामाजिक सुरक्षा मिळावी या अर्थाने भव्य असा मोर्चा 15,000 महिला कामगारांचा काढलेला होता, महिलांचा काढलेला होता. आणि म्हणून हा दिवस प्रेरणा दिवस म्हणून 1910 पासून पूर्ण जगामध्ये जागतिक महिला कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. भगिनींनो, आपण पाहतोय की महिलांच्या बाबतीतल्या समस्या या भारताच्या देशामध्ये जगामध्ये पाहत आहोत की दुय्यम स्थान अजूनही काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न होतो. महिलांनी मोठी प्रगती केलेली आहे, स्त्री पुरुष समानतेचा काळ आला असं आपण म्हणतो, परंतु अत्याचाराचा जर विचार केला, शोषणाचा जर विचार केला, आजही महिलांचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषणाच्या अनेक घटना आपण या देशामध्ये घडताना पाहत आहोत. आज आपण महाराष्ट्रात, भारतात जर आपण विचार केला की योजना कर्मचारी, मानधनावरचे कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात, कंत्राटी कर्मचारी यामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आपण उदाहरणार्थ विचार केला की या देशामध्ये आशा गटप्रवर्तक 7 लाखापेक्षा अधिक काम करतात. या देशात अंगणवाडीच्या कर्मचारी मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे महाविमच्या महिला असतील, त्याचप्रमाणे कंत्राटी आरोग्य क्षेत्रातील नर्सेस असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला ज्या सरकारी विभागात काम करतात, मात्र त्या ठिकाणी सुद्धा समान कामाला समान न्याय दिला जात नाही. अतिशय अल्प मानधन नावाने गोंडस शब्दाखाली शोषण केलं जाते. म्हणून सरकारच, राज्य सरकार, केंद्र सरकारच आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या महिलांचं आर्थिक शोषण करत असेल तर खाजगी क्षेत्राकडनं आपण काय अपेक्षा बाळगू शकतो याचा विचार आपण ह्या निमित्ताने केला पाहिजे. या देशामध्ये शेतमजूर मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत, मात्र सामाजिक सुरक्षा त्यांना कोणत्याही स्वरूपाची नाही. घरकामगार, मोलकरणी म्हणून काम करणाऱ्या भगिनी सातत्याने मागणी करतायत, त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, सामाजिक सुरक्षा अद्याप लागू केली नाही. बांधकाम क्षेत्रात सुद्धा महिला काम करतात. म्हणून या देशामध्ये असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी महिला कर्मचारी नाहीत, परंतु सरकारच्या दरबारी मात्र योजना कर्मचारी, मानधनावरचे कर्मचारी यांना अतिशय अल्प मोबदला देऊन त्यांच्याकडनं श्रमाची चोरी केली जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला महिलांच्या एकतेच्या, समानतेच्या न्यायासाठी, स्त्री पुरुष समानतेच्या एकतेसाठी अधिक व्यापक चळवळ करणं गरजेचं आहे. आयटक असेल, भारतीय महिला फेडरेशन असेल, साम्यवादी विचाराचे पक्ष संघटना असतील, सातत्याने यावरती संघर्ष करतायत, समानतेच्या भूमिकेसाठी संघर्ष करतायत. आपण महाराष्ट्राचं उदाहरण जर आता पाहिलं की गेले 22 दिवस आझाद मैदानावरती आशा गटप्रवर्तक धुळीमध्ये बसल्यात, त्या ठिकाणी भर उन्हामध्ये बसून संघर्ष केलेला आहे. परंतु हा संघर्ष सुद्धा सरकारने करायला भाग पाडलं. दिलेले आश्वासन, 7,000 रुपये आशांचा मोबदला वाढ असेल, 10,000 रुपये गटप्रवर्तकांचा मोबदला वाढ असेल, 2,000 रुपये दीपावलीचा बोनस असेल, त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा गटप्रवर्तकांचा असेल, हे सरकारने जाहीर केलं, परंतु दिलं नाही, GR काढला नाही, म्हणून संघर्ष करावा लागलाय. अंगणवाडीच्या महिला 35 वर्ष काम करतायत, त्यांना सुद्धा 8,000 10,000 रुपयातच राबवून घेतलं जातं. स्त्री परिचय अंशकालीन सरकारी कर्मचारी म्हणतात, शासकीय कर्मचारी अर्धवेळ म्हणतात आणि मोबदला देतात 3,000 रुपये. त्यांचाही प्रस्ताव तयार आहे, म्हणतात 6,000 करू, 18,000 करू, मात्र GR निघालेला नाही. हीच अवस्था गाव सखीची आहे, बचत गटाच्या महिलांची आहे, स्त्री परिचारांची आहे. कंत्राटी नर्सेस संघर्ष करतायत, त्यांना आम्ही कायम करू, त्यांना 30% आरक्षण देऊ, घोषणा होतात परंतु कृती होत नाही. आपण हे सर्व पाहत आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा हिशोब महिला भगिनींनो आपण ठेवला पाहिजे की कोण आपल्यासाठी लढतंय, कोण आपल्यावरती अन्याय करतंय, याचा जाब येणाऱ्या निवडणुकीत आपण नक्की विचाराल अशी माझी माफक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. आज आपण हा सर्व संघर्ष जो पाहतात, हा सर्व संघर्ष महिलांच्या शोषणाचा का होतोय
या देशातले सरकारला का वाटत नाही की आपण समानतेची गोष्ट करतो, पण महिलांना अल्प वेतन देऊन, अल्प मोबदला देऊन का राबवून घेतो? कोरोना काळामध्ये आशा गटप्रवर्तक, कंत्राटी नर्सेस असतील, आरोग्य विभागातली कंत्राटी कर्मचारी असतील, मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं. शाबासकी पंतप्रधानांनी दिली. परंतु उद्या परवा आचारसंहिता लागण्याची वेळ आली, परंतु त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारे मोबदल्यामध्ये वाढ केली नाही. अशा प्रकारचं भाषण देणारं सरकार मात्र योजना कर्मचारी, अल्प मानधनावरच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किती काही केलेलं आपल्याला या 5 वर्षात दिसत नाही. याचा जाब आपण विचारणार का? हा विचारला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. पण ज्यांनी आपल्याला उन्हात बसवलं, अनेक मोर्चे केले, संगणक परिचालक असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, महाराष्ट्रातला असं कोणताही कर्मचारी नाही, कामगार नाही, तो रस्त्यावरती उतरला नाही. कामगारांच्या विरोधात कायदे केले गेले. जे काही कामगार कायम होतात या पुढच्या काळात कंत्राटी पद्धतीने राबवण्यासाठी खुली मुभा सरकारच देते आहे. हजारो जागा रिक्त असून त्या भरल्या जात नाहीत. तरुणांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न होतोय. खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची सामाजिक सुरक्षा नाही. अशा काळामध्ये महिलांचं ज्या पद्धतीने शोषण करणारी व्यवस्था देशात आणि जागतिक पातळीवरती अवलंबून आहे, धार्मिक उन्माद मांडून खरे प्रश्न बाजूला केले जात आहेत. याचा विचार आपल्याला करावा लागेल. धार्मिक प्रश्नामुळे, उन्मादामुळे खरे जे प्रश्न आहेत, श्रमिकांचे प्रश्न आहेत, कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते बाजूला होत आहेत. या देशातला शेतकरी रस्त्यावरती लढला. शेतकऱ्याबरोबर लढणारी शेतकरी माता सुद्धा दिल्लीच्या मैदानावर बसली. MSPचा कायदा करा म्हणून सांगितला, पण त्याचा कायदा झाला नाही. कामगार जे कायदे करू मागतायत ते न करता कामगारांच्या विरोधातले कायदे